नाव त्र्यंबक लक्ष्मण राऊत, जामगाव. मला आपल्या तालुक्याचे मालक माननीय आदरणीय तहसीलदार साहेब यांनी माझ्या मुलाला कलम 130 नुसार नोटीस दिलेला आहे. काय कलम 130 नुसार नोटीस दिलेला आहे. बरं. आणि त्याला जामीन देऊन हजर व्हायला सांगितलंय. तर याचा मला काही बोध झाला नाही, तर कृपया तिने मला याचं उत्तर द्यावं. आणि माझ्या मुलात कोणत्या कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे आहेत हे बी तिने मला सिद्ध करून द्यावं. असा कोणता गुन्हेगार येतो का त्याला इतकं म्हणजे ह्या नोटीस देऊन यांच्या पुढे उभं राहण्याची वेळ आली. बर, चलो बोला. माननीय महसूल मंत्र्यांनी मागेच गौण खनिजमध्ये महसूल सोबत पोलीस कारवाई पण सांगितली. त्यानुसार आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, अच्छा, त्यांच्या सूचना आहेत की याआधी ज्या ज्या कारवाया झालेल्या असतील गौण खनिजमध्ये त्यांना आपल्या चॅप्टर केस नुसार 129 कलम आहे, त्याच्यानुसार नोटीस द्यायला लावलेले आहेत. 129 ची नोटीस दिली. आता पुन्हा 130 ची नोटीस मला दिली तुम्ही. त्याच्यामध्ये फॉर्मॅट 30 मध्ये तुम्ही काय म्हटलं साहेब, याच्यामध्ये ज्या अर्थी पोलीस ठाणे अधिकारी राजूर यांच्याकडून मला अशी माहिती प्राप्त झाली की आपण एखाद्या किरकोळ कारणावरून तंटा किंवा झगडा करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करू शकता किंवा गंभीर स्वरूपाचं काम करू शकता. असं माझ्या मुलांनी कोणतं गंभीर स्वरूपाचं काम केलंय याचं मला उत्तर मिळालं. देतो तुम्हाला, तुम्ही लेखी द्या मला. देतो सर उत्तर, सर्व लेखी उत्तर देतो तुम्हाला. हो, माझ्या मुलांनी त्याच्यामध्ये गौण खनिज यातलं कारवाई असते ती साहेब. गौण खनिज 2 मिनिटं ऐका, मी काय बोलतो ते ऐका. की समजा 2 मिनिटं माझी माहिती असेल तर ती कदाचित पहिली चॅप्टर केस आहे की समज द्यायचं आहे समोर येऊन बुवा असं परत परत तुमच्याकडनं होऊ नये असं काहीतरी असेल आणि त्या चॅप्टरला हजर नाही राहिलं म्हणून तुम्ही दुसरी नोटीस काढली असावी असा माझा अंदाज आहे. पहिल्या तारखेला हजर आहे. आता काय सांगायचं सांगा तुम्हाला. सर, आपल्याकडे जेव्हा आता गणपती उत्सव असतात किंवा दुर्गा उत्सव असतात, आता पुढे इलेक्शन येणार आहेत, तर ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत सर, एक किंवा एकापेक्षा जास्त 2 गुन्हे, तर अशा लोकांना आपण प्रतिबंध कारवाई करतो सर. मग ते कार्यकारी दंड, तळवळ दंड तुमची ती पोलिसी भाषा असल्यामुळे प्रतिबंध कारवाई करतो सर. नाही ते गुन्हेगार बिनेगार हे ऐकायची सवय नाही आम्हाला ना, त्याच्यामुळे मग अडचणी येते ना. सर मी यांनी केलेल्या कारवाईमध्ये दंड भरला. माझी गाडी यांनी महिनाभर पोलीस स्टेशनला ठेवली, मी रीतसर दंड भरून सोडवली, हे सगळं झालं. परंतु नंतर परत 3 महिन्यांनी ही मला नोटीस काढून मला त्रास देण्याचा कार्यक्रम माननीय मालक, तालुक्याचे मालक माननीय तहसीलदार साहेब करतायत असं माझी धारणा आहे. नाही धारणा, तुम्ही एक सोपं काम करा ना. ऐका मी काय म्हणतो ते सांगतो. मी तुम्हाला जे काही वाटलं ना, कायद्याचा अभ्यास करणारा वकील पाणी यांना नोटीस पाठवून द्या ना. धन्यवाद. तुमचा एक वकील द्या, नोटीस पाठवा यांना.